करूया जी आपण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय KTC लाईव्ह आणि त्या लाईव्हचे सर्व मेंबर्स किंबहुना त्यांची सर्व टीम या सर्वांनाही या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। आज पुन्हा एकदा आज 14 फेब्रुवारी भारतीयांचा काळा दिवस पुलवामा हल्ला आणि या हल्ल्यात झालेल्या शहीद जवानांना या स्पर्धेच्या वतीनं खूप सारे श्रद्धांजली वाहूया आणि या सामन्याला सुरुवात करूया। ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडला गेलोय मी समालोचक नरेश शेत मॅन फ्रॉम नेवी ठाकूरवाडी रोहा तुमच्या समवेत जोडला झालोय। स्कोरिंगच्या भूमिकेत पाहिलं ना तर आपल्याला विशालजी वाघमारे सर पाहायला मिळतात आणि KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत निशांतजी बागडे सर त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने खूप सारे अभिवादन। पहिलाच बॉल यावेळेस पुन्हा लेनचा बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये गॅप आहे हा मोठा नाही होणार धावांचा तोटा येतोय हा चौकार। तेव्हा सुनेचे दिवस सासूचे दिवस असतात यावेळेस काय घडतं पंचांचा इशारा येणं बाकी आहे। पंचांचा इशारा आलाय स्वर घोषित चेंडू बघा ना पंचांचंही आपण थोडंसं कौतुक करूया। अगदी शाहरुख खान स्टाईलने दोन हात फैलावले स्वर घोषित चेंडू आला धावसंख्येला एकने मजल मारून पोहोचले धावफलक 5 या आकड्यावरती 5 अशी धावसंख्या जरूर धावफलकावरती पाहायला मिळते जिथे स्ट्राईकला आपण सुदाम पाहतोय स्वतः संघाचा सर सेनापती यावेळी सुद्धा मोठा फटका मिड विकेट मध्ये येतोय पुन्हा चेंडू सीमारेषा पार RPL चौकार। आर्यन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती यावेळी सुद्धा मोठा फटका पुन्हा एकदा ताकदीचा वापर चेंडू जातोय हवाई सफर येतोय हा षटकार। नावाचा अड्डा भरलाय आणि त्या अड्ड्यामध्ये सुदाम नावाचा खेळाडू काय खेळतोय संघाचा सर सेनापती ब्रेकर बॉल टाकण्यात आला होता स्वीपर कव्हर मध्ये गॅप आहे मोठा पुन्हा एकदा होणार नाहीये धावांचा तोटा येतोय हा पुन्हा एकदा चौकार।
चेंडू सीमारेषा पार, येतोय हा चौकार. सध्याच्या घडीला एक लावणी सम्राट प्रचलित आहे, कांची शिंदे. आणि कांची शिंदे जसा ठेका धरते ना तसा ठेका सुदामने धरलाय बॅटिंगच्या माध्यमातून. यावेळेस सुद्धा पॉपिंगचा वापर, यावेळेस चेंडू पुन्हा एकदा येतोय सीमारेषा पार, चौकार. करतोय ते म्हटलं जातं ना की प्रत्येकाच्या वाटेला नशीब नावाचं बक्षीस नसतं. काहीकांना स्वतःच्या कष्टाने स्वतःला घडवावं लागतं आणि तो घडतोय आणि त्या पद्धतीची तू फलंदाजी करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज होती का? लीडिंग एज पाहायला मिळाली होती, परंतु एसटी रक्षकाकडून झालेली चूक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये मित्रांनो. आज सुदाम सारखा खेळाडू तुम्ही त्याची विकेट सोडले, या गोष्टीचा तुम्हाला जरूर विचार करावा लागेल. जिथे धावफलकावरती धावा 28 या आकड्यावरती थांबलेली. गुडलँड टप्प्यावरती चेंडू, ज्या ठिकाणी थर्ड मॅन रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू होईल सीमारेषा पार, येतो हा ERPL, चौकार. वरती नाचवावं असंच गोलंदाजांना तो नाचवतोय. आज सुदामला थांबवावं लागेल, त्या पद्धतीनं एखादा चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्ती मिळेल का? परंतु सुदाम कसला थांबतोय, पुन्हा एकदा येतोय, चौकार. त्याच्या गोलंदाजीवरती खूप मोठा मार पडला आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा पाहिल्यात ना तर 17 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. अगदी चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी होते, परंतु त्याही पेक्षा चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. बघा ना, सुदम शरीरयष्टी पाहिली ना तर अगदी किमान त्याचं वजन 40-45च्या घरात आहे, परंतु क्रिकेटने काय मित्रांनो शिकवलं, ताकद नजाकत या गोष्टीचा जास्त भर नसतो, परंतु आपल्याकडे असलेलं टॅलेंट आणि आपल्याकडे असलेलं क्रिकेटचं कॅरीबॉल या गोष्टीचा जास्त महत्त्व दिलं जातं आणि ते सुदामने घडून आणवलं. तिसरं षटक अशोक मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईकला आपण अजयला पाहतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू स्वीपर कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय, खेळाडू धावतोय, विजय मात्र कुणाचा होईल? बॅकअप मिळालाय, त्या कारणाने 2 धावसंख्या निश्चितपणे पाहायला मिळाल्या. जिथे 1 धाव होती, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 ने वधारले. धावफलक यावेळेस 38 या आकड्यावरती.
धावसंख्या खूप मोठी झाली, जो समोरचा डोंगर दिसतो ना किमान त्या समोरच्या डोंगरापर्यंत मध्यभागी जाऊन त्यापेक्षाही जास्त धावसंख्येचा डोंगर पाहायला मिळतो. कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. पंचाने इशारा केलाय, स्वर घोषित चेंडू आलाय देखील आणि पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 39 या आकड्यावरती. जमेची बाजू अशीही राहिलेली आहे. सलामीवीराची जोडी अजूनपर्यंत 39 धावेवरती नॉट आउट खेळते. पुढचा बॉल, यावेळेस सुंदर चेंडू, यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार येतोय चौकार. उलटवास पद्धतीचा चेंडू होता, त्याला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन पोचलेला सुद्धा होता, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. एक धाव घेतली गेली, एक्स्ट्राच्या स्वरूपाची एक धाव आम्हाला पंच कळवत आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. धावफलकावरती धावा 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिथे तिसरं षटक चालू आहे, तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ फक्त संपलाय. धावफलकावरती धावा 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला सुद्धा आमला पाहतोय. बारीक एसटी आहे, परंतु डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पंचाने पुन्हा एकदा इशारा केलाय, स्वर घोषित चेंडू आलाय. नियम क्रमांक 22 लागला. वाईट आलाय, संघासाठी वाईट ठरलाय, कारण आपला संघ अडचणीत आहे. या अडचणीचं साम्राज्य आपल्याला दूर करावंच लागेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढले, 45. हो, यावेळेस कमबॅक करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, थ्रो करतोय. एक धाव घेतली गेली, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. त्याच वेळी घेतलेल्या 2 धावा या शेवटच्या षटकामध्ये किंबहुना शेवटच्या इनिंग मध्ये आपल्याला कुठेतरी विचार करायला लावतील. या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. आपण एक मोठी स्पर्धा खेळतो, या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण जिंकण्यासाठी आलोय. किंबहुना जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम करायचं आहे आणि तशा पद्धतीची कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. अर्थात पल्लवी 11 मिरकुटवाडी संघाची कुठेतरी बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतो, परंतु फ्रंटफूट वरती येणं खूप गरजेचं आहे. धावफलकावरती धावा 48 या आकड्यावरती. जिथे तिसरं षटक चालू असताना टायमिंगचा वापर पुन्हा एकदा. चेंडू होतोय हवाई सफर, येतोय हा षटकार. अठरा चेंडूचा खेळ संपला, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 54 या आकड्यावरती. शेवटचं आणि स्लॉगवरचं षटक आता मात्र कुणाच्या हातात पोचवलं जाणार, कुणाच्या हातावरती ती जबाबदारी सोपवली जाणार. किंबहुना आपण असंही म्हणूया की त्या जबाबदारीला पाठीवरती कापूस टाकला होता आणि त्या कापसाला पाणी लागलं आणि तो जड झाला. अशा पद्धतीचं दृश्य आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं, परंतु आपल्याला तेही ओझं नदीच्या पलीकडे न्यायचं आहे आणि ते प्रयत्न करावेच लागतील. शेवट आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये जर का आपल्याला कमबॅक पाहायला मिळालं ना, निश्चितपणे आपण हा टार्गेट सुद्धा पूर्ण करू शकतो. शेवटचं आणि स्लॉगवरचे षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहतोय आपण. सुदाम रिवासाठी आता मात्र फसलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. आता मात्र मोकळा श्वास निश्चितपणे मिरकुटवाडी संघाने घेतला असेल. ज्या ठिकाणी मोठमोठे फटके पाहायला मिळाले, अगदी सुदाम आणि अजय नावाचं वादळ मैदानामध्ये आलं, समुद्रामध्ये घुंगावलं. किंबहुना आपल्याला किनाऱ्यावरती आणण्याची नौका कुठेतरी कमी भासायला पाहायला मिळाली. यावेळेस सुद्धा नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, व्यासपीठाला सलामी देणारा येतोय हा पुन्हा एकदा चौकार. 4
थँक्यू. बॉलर्स नेम, बॉलर्स नेम, मिरकुटवाडी संघ. बॉलर्स नेम नितीन का? यस, नितीन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती. धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या 58 या आकड्यावरती. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न, ज्या ठिकाणी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो धावतोय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा वाढते. धावफलक 60 या आकड्यावरती. 60 अशी धावसंख्या धावफलकावरती. एक भलं मोठं आव्हान आतापर्यंत त्यांनी फलंदाजीच्या जोरावरती उभं केलंय आणि अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका किंबहुना 3 डॉट चेंडू पाहायला मिळतील का? फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज पहिला व्हायला बॅक टू द डगआउट. जयेशला प्राचारण करण्यात आलंय. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळ आहे. मिळवांचा क्षेत्ररक्षक फीड करतोय, थ्रो करतोय. एकच धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सुंदर फलंदाजी आपल्याला सुदामच्या माध्यमातून पाहायला मिळाले. संघाचा सरसेनापती कसा असावा यावेळेस त्याचं प्रत्युत्तर आपल्याला ब्रेकर बॉल मध्ये पाहायला मिळालं. जो गोलंदाज नितीन गोलंदाजी करतोय. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बॅक टू द डगआउट. आणि पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 24 चेंडू टाकण्यात आले. 24 चेंडू मध्ये धावफलकावरती धावा 62 या आकड्यावरती आणि 63 धावा चेस करायच्या. 63 धावेचं टार्गेट पार होईल का? काय बिघडेल, काय घडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती करूया थोडासा बदल. मायक्रोफोन वरती जोडले जातील वामनजी दरवडा सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तुर्तास मी रजा घेतो. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. आपण पाहतात आदिवासी प्रीमियर लीग पर्व 3 2025. धन्यवाद.
विनंती असणार आहे, टायमर लावा अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आज प्रकाश पारधी थोडस हाडलक म्हणायला काय हरकत नाही, बॅट लागत नाही त्यांची, पण जर का बॅट लागली ना तर मात्र या ठिकाणं फार मोठा जल्लोषजल्वा होणार आहे. फलंदाज पल्लवी एलवन मेरकडवाडी, का उशीर करता आपण, टॉस करून घ्या सर. तुला 63 धावा विजयासाठी बनवायच्या. सलामीची जोडसाकड मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. आर्यन पवार दिलीप आणि आर्यन पवार ही जोडसाकड मैदानामध्ये उतरले. यस, टॉस करून घ्यायचे. स्वर्गीय आरी बिरकुटे प्रतिष्ठान या संघाचा संगणक या ठिकाणी आहे. सारंग संघाचा संगणक त्वरित यायचे आपण आणि ते पॅनलाइज केले जाईल याची खबरदारी घ्यायची. ओ टू कॉम्बॉक्स तुला थोडं स्पीडअप करा. 63 धावांचा फार मोठा टार्गेट डोळ्यासमोर दिसतोय. त्या टार्गेटला चेस करायचं आहे आणि हाच प्लॅनिंग घेऊन मैदानामध्ये मात्र जोडसाकडे उतरले. सलामीला दिलीप आणि आर्यन ही जोडसाकडे येताना आपण पाहतोय. तर गोलंदाज ट्रॅकवर प्रिया 11 सुकापूर टीमचा गोलंदाज अजय नाईक, मॅन फ्रॉम खांदा. अजय नाईक ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना या खेळाडूला सातत्यानं आपण खांदे टीम कडून खेळताना पाहिलंय, परंतु आता मात्र खेळताना आपण पाहतोय प्रिया 11 सुकापूर टीम कडून खेळताना. 63 धावा पहिल्या षटकामध्ये मॅक्झिमम 20 धावा किंवा 15 धावा काढणं फार महत्वाचं ठरणार आहे आणि विकेट सापड ठेवून ही मात्र धावसंख्या उभी करायची. गोलंदाज सूरज पटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू निघून चालला वाऱ्याच्या वेगानं. हा येतोय, पहिला ठोकतोय, पहिल्या चेंडूला दाखवतोय सीमारेषे बाहेरचा रस्ता. चौकार डीजे. तुम्ही दोन्ही जिंकलेत ना. ओके, 4 पॉइंट. हॅलो, सारंग संघाचा संगणक त्वरित यायचं. आपण जर 2 मिनिटात आपण या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर या ठिकाणी पॅनलाइज केले जाईल याची खबरदारी घ्यायची. फुलटा चेंडू असला, फुलटा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय बघा. एक कव्हरच्या डोक्यावरून तो दुसरा डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि चौकारच्या सोना धावसंख्या जवळ पोहोचते 8च्या घरात. डीजे. हॅलो, तर या ठिकाणी नाणेफेकी जिंकले सारंग संघाने. चौक पंचक्रोशी सारंग संघाने तर निर्णय सांगायचा आहे. सत्यरक्षण पण निश्चितच शतरक्षाचा निर्णय घेतला सारंग संघाने. तर तुम्ही सुद्धा 2 सामने जिंकलेत. ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यासाठी. आत्ताचा जो सामना आहे आणि स्वर्गीय हरी बिरकुटे संघ सुद्धा या ठिकाणी 2 सामने जिंकला. म्हणजे पॉईंट टेबलला 4-4 गुणांची दोन्ही संघांची हजेरी पूर्ण झालेली आहे. म्हणजे पॉईंट टेबलला 4-4 गुण तुमचे लागलेले आहेत. जो संघ यात विजय होईल तो बऱ्याच अंशी 90% तर सुपर 10 मध्ये जाईल. तर प्रकाश पारधी या संदर्भात काय वाटतं, का कोण जिंकणार? कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. नक्कीच पुढची टीम पण चांगली आहे. आम्ही पण बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितच किती धावा कुठणार आहात? ॲक्च्युली आता विकेट चांगली आहे, बॉल बॅटवर येतो, स्कोअर पण होतो, तर ॲटलिस्ट 50+ रन मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पहिल्यांदा फलंदाजी आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक आणि पॉईंट टेबलवर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. ओ टू कॉम्बॉक्स. तुला 11 धावसंख्या झाले. सुंदर फटका खेळलाय क्षेत्ररक्षक खाली. आर्यन पवार बॅक टू डगआउट. पहिला झटका लागला जातोय मेरकुटवाडी टीमला. डीजे. थँक्यू डीजे. एक बाद धावसंख्या 11-62चा पाठलाग चालू आहे आणि एक विकेट बॅक टू डगआउट झालाय. कारण एक विकेट जर का तंबूच्या आसराला आलाय, थोडस दडपण देण्याचं काम केलंय गोलंदाजानं. अजय ह्या गोलंदाजानं
कारण जर का अजयने काय चांगली कमाल केली, कारण 2 लगातार चौकार खाल्याच्या नंतर कमबॅक केलं गोलंदाजानं, कारण 1 विकेट आर्यनची विकेट घेणं फार महत्वाचं होतं. पल्लवी 11 ऑन साइड चेंडू खेळून काढलाय, सुंदर फटका सजवलाय, परंतु आनंद कार्पेट मिड विकेटला चेंडू येतोय, उचलतो फेकतोय, तदवर मिळतं या सिंगल आणि सिंगल न धावसंख्या 63 धावांचा पाठलाग चालू आहे. टोटल 1 बाद 12 अशी धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. 12 धावसंख्या झाले. येणारे चेंडू असणारे मित्रांनो 18 चेंडू आणि 51 धावांचं समीकरण. फार मोठा खेळ खेळावा लागेल ह्या मैदानामध्ये फलंदाजाला, कारण आर्यन बाद झाला तर दिलीपवर जबाबदारी आली, नवीन फलंदाजाला अशोकवर सुद्धा फार मोठी जबाबदारी आली. त्या जबाबदारीला पार पाडलं जाणार का, माहिती खेळावे लागतील मित्रांनो. कारण जर का विचार केला 63 धावांचा पाठलाग, फार मोठा पाठलाग जाणवतोय, कारण पहिला 1 विकेट गमावलाय आणि 1 षटकाचा खेळ सुद्धा समाप्त झालाय आणि धावा आल्या स्कोर कार्डवर फक्त मित्रांनो 12. तर येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायचे 51. 18 चेंडू 51 धावा. गोलंदाज ट्रॅकवर थोडासा सामना डिले होतोय. स्पीडअप करा, कारण मगासपासून आम्ही ओरडतोय स्पीडअप करा, कारण संध्याकाळ झाली तर नंतर मात्र थोडासा मित्रांनो गडबड होते. त्यानुसार लवकरात लवकर वेळेचा भान ठेवून आपण सामने संपवायचे आहेत. गोलंदाज प्रिया 11 सुकापूर टीमचा सुदामची काय फलंदाजी पाहिली, काय जबरदस्त फलंदाजी, त्याच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळेल का सुदाम ह्या गोलंदाजाची. मॅन फ्रॉम खांदा गावकडून बिराम करतोय, परंतु आता खेळतोय खऱ्या अर्थानं मित्रांनो प्रिया 11 सुकापूर टीम कडून. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय, दबाव पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज अशोक याच्यावर, एका बाजूला अशोक आहे, दुसऱ्या बाजूला दिलीप आहे आणि दोघांनी मात्र ताकदवर फलंदाजी करावी लागेल या मैदानामध्ये, कारण सुदाम पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर येतोय. पुढचा चेंडू, ओ काय सुर आहे, काय जबरदस्त गोलंदाजी, प्रत्येक अँगल चेंज करतोय हा गोलंदाज. काय म्हणावं ह्या खेळाडूला, कारण छोटा पॅक बडा धमाका आपण पाहतोय सुदाम या गोलंदाजाला. जर का शरीराचा वापर केला, शरीराचा जर आपण विचार केला तर शरीरसृष्टी मात्र थोडीशी एक आपल्याला कमी जाणवते, परंतु ताकदवर हा खेळाडू जाणवतोय. काय घडलं या ठिकाणी, डायरेक्ट हिट केला, परंतु डायरेक्ट हिट झाला नसता तर कदाचित अजून एक्स्ट्रा धाव किंवा चौकार केला असता, परंतु फलंदाज होतो या रनआउट. डीजे थोडस बॅकफूट आणण्याचा प्रयत्न केला जातोय पल्लवी 11 मेरकुटवाडी टीमला, कारण आज जर आपण पहिल्या सामन्याचा विचार केला तर पल्लवी 11 मेरकुटवाडी टीम सुपर ओव्हर मध्ये पोहोचली आणि त्या ठिकाणच फार मोठा पुढच्या सामन्याला त्यांना सामोरं जावं लागतंय, कारण मध्ये चेंडूला खेळून काढलाय, निघून चाललाय आउट ऑफ द कव्हरेज, निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, येतोय चौकाराच्या सहाने 4 धावणे अंतर कमी केलं जाते. टोटल धावसंख्या होते स्कोर कार्डवर दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना 16. हे 16 धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर. 16 धावसंख्या. सुदाम पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. ओव्हर द विकेट मारा, डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती. सूरज याने सुरेख फटका खेळलाय, डीप थर्ड बॅट बाउंड्रीच्या बाहेर निघून चाललाय, येतोय चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज सूरज ह्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून. डीजे
टोटल धाव संख्या 20 धाव संख्या झाले. अजूनही बऱ्याचशा धावा गोळा करावी लागतील त्या पल्लवी 11 विरकुटवाडी टीमला. यस गुटनाट एक तमाशादायक ऑन साले चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे या सिंगल आणि सिंगल धाव संख्या 1 ने वाढली जाते. धाव संख्या होते टोटल 21 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 21 धाव संख्या आल्या स्कोर कार्डवर. येणारी चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवू लागतील 42. बघा 12 चेंडू आणि 42 समीकरण आलंय. 42 समीकरण आहे. जर का आपण विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये रिक्वायर्ड रनरचा विचार केला तर 21 धावा प्रत्येक षटकामध्ये उभ्या कराव्या लागतील. कारण टोटल 12 चेंडू 42 12 चेंडू मध्ये जर का विचार केला तर फार मोठे फटके मारावे लागतील पल्लवी 11 मिरकुटवाडी टीमला. तर प्रिया 11 सुकापूर टीमच्या गोलंदाजांना सटीक लेंथ आणि लाईन गोलंदाजी करावी लागेल ह्या मैदानामध्ये. कारण सामना जर आपल्या बाजूने झोकाचा असेल आणि सामना जर जिंकायचा असेल तर मिरकुटवाडी टीमला एक चांगली तडाखेबाज फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज ट्रॅकवर येतो सुनील आलाय. 12 चेंडू डिफेंड करायच्यात 42 धावा, चेस करायच्यात 42 धावा केल्या जातील काय. परंतु डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. सूरज अशी हवा करावी लागेल की मालकालाही म्हणावं लागेल वा 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 वा. पण होणार का ती हवा. यस लाभ केलाय. मिडू केला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्रक्षक पाठीमागे आहे. सिंगल धावसंख्या समाधान मानावं लागेल. सिंगलना धाव संख्या 1 रनाने अंतर कमी केलं जाते. येणारे 11 चेंडू आणि बनवायचे आहेत 41 धावा. 11 चेंडू 41. समीकरण फार डोळ्यासमोर मोठं जाणवतोय. परंतु आज समीकरणाचा किचकट अवघड विषय सोडला जाणार का या मैदानामध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज दिलीप जी जो टॉप ऑर्डर मध्ये आलाय. सुनील पुढचा चेंडू. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कारण डॉट गेल्याचे थोडासा दबाव आणि धबाव मात्र फलंदाजावर येताना पाहतोय. पुन्हा गोलंदाज सज्ज होते सुनील. प्रिया 11 सुकापूर टीमचा हा गोलंदाज आहे. परंतु दिलीप दादा षटकार आणि चौकार मारावेच लागतील जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर. सापट्याकरता चेंडू आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळून काढलाय. एक सिंगल आणि सिंगलला मात्र 23 झाले. अजूनपर्यंत 40 ची दुरी. 40 धावा पाहिजेत. 9 चेंडू आणि 40 धावा. फार मोठं समीकरण बनत चाललंय. समीकरणाचा विचार केला तर मित्रांनो एक थोडासा अवघड विषय, गणिताचा विषय अवघड विषय आहे. या ठिकाणी डोकं खाजवण्याचा भाग पाडला जातो गोलंदाजाकडून फलंदाजाला. गोलंदाज ट्रॅकवर सुनील. यस मात्र चेंडूला भिरकावून दिलं. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. आता मात्र 6 धावणे अंतर कमी केलं जातोय. येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. 8 चेंडू आणि 34 धावा. पुढचा चेंडू या सापट्याकरता चेंडू होता. शॉर्ट फाईन आणि शॉर्ट स्क्वेअरच्या मध्ये खेळला गेला. आनंद कार्पेट सिंगलला डबल कन्वर्ट केले. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने तब्बल धाव संख्या 31 धाव संख्या झाली आहे. 32 धावांची गरज आहे. 7 चेंडू 32 धावा. सुंदर ब्लॉकचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला. सटीक यॉर्कचा वापर केला होता या गोलंदाजानं. काय ब्रह्मास्त्र फेकलं. कोणता अस्त्र न चालला तर ब्रह्मास्त्र काढावा लागतोय आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर या मैदानामध्ये केला जातोय. आणि ह्याच्यावर कारगर इलाज म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक हाच कारगर इलाज आहे.
शेवटचं 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या टोटल 6 चेंडू 32 धावा 6 चेंडू आणि 32 धावा 6 चेंडू बॅलन्स 6 चेंडू बाकी आणि 32 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे पल्लवी 11 मेरकुटवाडी टीमला तर प्रिया 11 सुकापूर टीम काय पहिली इनिंग खेळत असताना धावा बनवल्या होत्या सुदामने या ठिकाणी आतंक माजवला होता काय जबरदस्त स्ट्रोक पाहिले होते सुदाम ह्या फलंदाजाकडून जबरदस्त खेळी या मैदानामध्ये पाहिली होती सुदाम ह्या फलंदाजाकडून परंतु आता सामना थोडासा फसलाय येणारे 6 चेंडू आणि 32 धावांची गरज 6 चेंडू आणि 32 धावा 6 चेंडू 32 धावा 6 चेंडू आणि 32 फुलटा चेंडू स्लॉट फुलटाच पाहिला ऑल ऑन द कार्पेट डीप मिड विकेटला चेंडू खेळून काढला सिंगलला डबल कन्वर्ट केले येणारे 5 चेंडू आणि 30 धावांची गरज यस शिवाजीने विकेट घेतलाय जो अनिल हिरवासाठी जो विकेटसाठी 500 रुपयाची कॅश प्राइज लावलं होतं यस विजय वाघमारे यांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज दिलं जाईल त्यांच्याकडे संपर्क साधायचा आहे सुंदर चेंडू ऑल ऑन द कार्पेट मिड विकेटला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे कार्पेटला स्पर्श करत चाललाय निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार आणि चौकाराच्या सण 4 धावणे अंतर कमी केलं जातोय 4 चेंडू 4 चेंडू 26 धावा पुढचा चेंडू साडवा पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला फटफट वर गेला होता जागा बनवली होती परंतु सिंगल आणि सिंगल काही फरक पडणार नाही परंतु अनिल हिरवाता ज्याने विकेट प्राप्त केला शिवाजी या गोलंदाजासाठी ऑफर लावण्यात आलं होतं 500 रुपयाचं कॅश प्राइज जवळजवळ सामना हा झुकत चाललाय प्रिया 11 सुकापूर टीम कडे पुढचा चेंडू गोलंदाज मिलिंद परंतु पुन्हा डॉट चेंडू पडला जातोय आता मात्र या सामन्याची फॉर्मॅलिटी राहिलेली आहे औपचारिकता वाचलेली आहे फक्त कारण जर का विचार केला तर हा सामना प्रिया 11 सुकापूर टीम च्या बाजूने झुकत चाललाय स्लॅप करायचा होता बॅटच्या रनर मध्ये बॅटच्या स्क्वॉड मध्ये चेंडू येत नाही मिलिंद गोलंदाजी ट्रॅक वर आहे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतो या मैदानामध्ये गोलंदाज मिलिंद कडून काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहिली शेवटची डिलिव्हरी शेवटचा चेंडू सन्मान दिला जातो बॅक टू बॉलर परंतु या ठिकाणी विजय होतोय प्रिया 11 सुकापूर टीम विजय टीमचं हार्दिक स्वागत आणि जी टीम पराजित झाली त्यांचंही करूया गोडस कौतुक मेरकुटवाडी याच्यानंतर होणारा सामना चौक पंचकृषी सारंग आणि स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस यांच्यामध्ये